आमच्याजवळ असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार जो जगमित्र ऑफिस म्हणून जे आहे परळीला, जिथे वाल्मिक कराड आणि त्याचप्रमाणे विष्णू चाटे यांची बैठक झाली, या बैठकीत त्यांनी अबादा कंपनीकडून 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्याचं निश्चित केलं आणि अबादी कंपनीच्या अधिकाऱ्याला, जो लँड ॲक्विजिशन ऑफिसर शिवाजी थोपटे याला बोलवण्यात आलं. त्याप्रमाणे शिवाजी थोपटे 7 वाजता जाऊन त्यांना भेटले. 7 वाजता भेटल्यानंतर तिथे आरोपी वाल्मिक कराडने त्यांना धमकी दिली आणि धमकी दिली, सांगितले की तुम्ही 2 कोटीचं खंडणी द्या किंवा कंपनीचं कामकाज बंद करा. अशा रीतीचे या संदर्भात आमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे 9 ऑक्टोबर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 8 ऑक्टोबर नंतर 9 ऑक्टोबरला थोपटेने लगेच आपल्या वरिष्ठांना कळवलं, दिल्लीला कळवलं. दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही पोलीस तक्रार करू नका, कारण ही जी लोक धमकी देणारे आहेत ही फार मोठी लोक आहेत, तुम्ही काही तक्रार करू नका. त्याप्रमाणे पोलिसात तक्रार करण्यात आली नाही.